आणखी थोडं अजून मध्ये आमचा सगळा जोर निघाला. अरे माझी स्कूटर. अय्यो मी बाल नारळ वाल. या खटाराला तू स्कूटर म्हणतोस? काय 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 तू माझ्या स्कूटरला खटारा म्हणालास? यात इतर कोणाची नाही, चूक तुझीच आहे उप्पी. एखादी वस्तू महिने बंद ठेवशील तर वस्तू पडल्या पडल्या गंज चढून खराब तर होईलच ना. मग ती स्कूटर असो, एखादी वस्तू असो किंवा मग माणसाचं शरीरच का होईना. माणसाच्या शरीराला पण गंज? हो. आता हे समजवण्यासाठी विजयनगरला जावं लागेल. उभी जाणार कसा? त्याची स्कूटर खराब झाली ना. व्हेरी बॅड जोक बाला काका. विजयनगरला जायला आम्हाला स्कूटर नाही, अम्माची टाइम मशीन लागते, जिचं नाव आहे स्टोरी टाइम विथ सुधा. ये अ क्युअर फॉर लेझीनेस. दूर देशामध्ये एक तरुण होता, ज्याचं नाव होतं माधवन. ज्यांनी स्वतःला वचन दिलं होतं की जर तो लग्न करेल तर अशा मुलीशी जी सुंदर पण असेल आणि बुद्धिमान सुद्धा. त्याने अशी मुलगी शोधता शोधता अनेक मैलाचा प्रवास केला, पण जी सुंदर असायची ती समजूतदार नसायची, आणि जी समजूतदार असायची ती सुंदर नसायची. अखेर तो त्याच्या स्वप्नातल्या राजकुमारीचा शोध घेत विजयनगर मध्ये पोहोचला. असं वाटतंय की मी अख्खं जग फिरलोय, पण एकही मुलगी नाही मिळाली. मला आयुष्यभर अविवाहितच तर राहावं लागणार नाही ना. हो, हे शहर तर खूपच सुंदर आहे. बहुतेक मला इथे माझी सुंदर राजकुमारी नक्की भेटणार. दिवसभराच्या यात्रेनी दमलेला माधवन तिथेच कुठल्या तरी झाडाच्या सावलीत आराम करण्यासाठी लवंडतो, आणि त्याचा डोळा रोजच्या सारखा मी सगळ्यांना प्रश्न विचारीन, त्याचं उत्तर त्वरित द्यावं लागेल. हो विचारा काका विचारा. आज मी सुद्धा कंबर कसून आलो आहे आरामात. आधी शरीरामध्ये तरी चपळता आण, मग चपळतेने उत्तर देऊन टाक. बरं सांगा, जर माझ्याकडे एक मेंढी आहे तर मी ती न विकता नाणी कशी काय कमवू शकतो? मेंढी पासून नाणी कमवण्यासाठी तर तिला विकावाच लागेल, पै पै जोडून. नाही, उत्तर चुकीचं आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी प्रयत्न करू काका. ही कोणी मुलगी आहे की अप्सरा? जर माझ्याकडे एखादी मेंढी असेल तर मी तिला भरपूर खाऊ पिऊ घालेन, तिला सांभाळेन, तिची सेवा करेन. अगं, फायदा करून द्यायचा आहे आयशा बाळा. तिला दाणा पाणी देऊन नुकसान करायचं नाहीये, पै पै जोडून. फायद्यासाठी थोडा धीर धरावा लागतो काका. तुम्हाला माझं पूर्ण उत्तर ऐकेपर्यंतचा धीर आणि मला मेंढी मोठी होईपर्यंतचा. हा तर मेंढी ज्या वेळी मोठी होऊन धष्टपुष्ट होईल तेव्हा मी तिचं लोकर, दूध आणि शेण विकून भरपूर पैसे कमवीन. बरोबर उत्तर आहे. अरे वा, ही तर अगदी तशीच आहे जिच्या शोधात मी इकडे तिकडे भटकत होतो. सुंदरते सोबत बुद्धिमान सुद्धा. वा 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 वा, काय उत्तर देते ही पटापटा. वा वा वा. काका, अजून एक प्रश्न विचारा ना, फक्त अजून एक विचार. हा काका प्रश्नांवर प्रश्न विचारत जायचे आणि आयशा पटकन त्यांची उत्तरं द्यायची. आणि अशा प्रकारे माधवनचा सुंदर आणि बुद्धिमान मुलीचा शोध संपून जातो.
माधवन आयशाशी लग्न करून विजयनगरचा निरोप घेऊन आपल्या आलिशान घरी पोहोचतो. नव्या घरात आयशाच्या आजूबाजूला नेहमी नोकर चाकर असायचे, जे तिला एक काडी सुद्धा उचलू देत नव्हते. एवढं आलिशान घर, हा तर महाल आहे, महाल. जी आयशा अख्ख्या गावात फेरफटका मारत होती, आता ती दिवसभरात 2 पावलं सुद्धा चालत नव्हती. एकंदरीत आयशाला तिची ही नवीन जीवनशैली आवडायला लागली. हळूहळू काळ पुढे गेला आणि शरीराला गरजेपेक्षा जास्त आराम मिळाल्याने आयशाच्या शरीराच्या अंगांनी एक एक करून काम करणं बंद करून टाकलं. आयशाला दाखवण्यासाठी माधवनने कित्येक वैद्य आणि हकीम बोलावले, पण कोणाच्याच औषधांचा आयशावर काहीच परिणाम नाही झाला. हळूहळू आयशाच्या आजारी पडण्याची बातमी उडत उडत तिच्या गावी विजयनगर मध्ये पोहोचली. मी बरी करीन तिला. मी निघालो आणि आपल्या जुन्या आयशा बाळाला परत घेऊनच येईन. सगळे गावातले काकांच्या ह्या बोलण्याने चकित होऊन जातात की जिला कोणी वैद्य हकीम बरे करू शकले नाहीत, तिला काका कसे बरे करू शकतील. काका सरळ तिथून निघून माधवनच्या महालात जाऊन पोहोचतात. काका तुम्ही? हो, मी आलोय. हा आयशा, आता तू अजिबात काळजी करू नकोस. हा बाळा, तुला तर मी आता बरं करूनच जाईन. तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्ही जसं सांगाल तसंच मी करणार. तुम्ही फक्त माझ्या आयुष्याला बरं करा. नक्की. सगळ्यात आधी मला इतर कुणी बनवलेल्या जेवणावर विश्वासच नाही. हे काय बोलताय तुम्ही? इथला स्वयंपाकी माझे वडील, त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांच्या वडिलांना बनवून खाऊ घालत होता. पण तुम्ही नका काळजी करू. पण तुम्ही म्हणत असाल तर मी स्वतः तिच्यासाठी जेवण बनवेन. ह्याची गरज नाहीये. ती केवळ माझ्या हाताने बनलेलं जेवणच जेवेल. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हिच्या आजूबाजूला एकही माणूस दिसायला नकोय. माणसाची सावली सुद्धा नको. सावली सुद्धा नाही? मग घरातलं सगळं काम कोण करणार? सगळं आयशा करेल. नोकर चाकर असोत किंवा नसोत, तुला हे घर काचेप्रमाणे चमकवावं लागेल. पण बिन करायचं असेल तर मी आपला जातो. नाही नाही काका, तुम्ही कुठेही नका जाऊ. तुम्ही जसं सांगाल तसं करायला मी तयार आहे. दुसऱ्या दिवसापासूनच काकांच्या सांगण्यानुसार आयशाचा पूर्ण दिनक्रम बदलला. काका जेवण बनवून वरच्या मजल्यावर ठेवून द्यायचे, जिथे आयशाला पायऱ्या चढवून जावं लागायचं. सोबतच अटीनुसार आयशाला कुणाच्याही सहायतेशिवाय घर चमकवण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची. आता मेहनत होणार म्हटल्यावर आयशाच्या हाडांना लागलेला आळसाचा गंज तर उतरणारच होता. आता जेव्हा आयशाचा आळस सुटला तेव्हा प्रत्येक मावळणाऱ्या दिवसासोबत तिला बरं वाटायला लागलं. आयशाचा तोच उत्साह तर परत आला, पण तिचा मेंदू आधीसारखा उत्साही होऊ शकला की नाही याची पडताळणी अजून शिल्लक होती. माधवन, तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. ते सुद्धा पटकन. सांग, देऊ शकशील का? हो, नक्की नक्की. तर सांग बरं माधवन, माझ्या बहिणीच्या पतीच्या मेवण्याच्या पत्नीच्या मित्राच्या मुलीचं लग्न माझ्या चुलत भावाशी झालं आहे, तर माझी बहीण माझी कोण लागेल? मला वाटतंय की आत्या. नाही, आत्या नाही, काकी. काय काका, तुमची बहीण तर तुमची बहीणच लागेल ना. अगदी बरोबर उत्तर. वा, तुम्ही तर चमत्कारच केलात काका. तुम्ही माझ्या जुन्या आयुष्याला परत घेऊन आलात. तुम्ही हे कसं केलं काका? हे बघ, मी काहीच नाही केलं.
ही जेव्हा विजयनगरमध्ये होती तेव्हा अख्ख्या गावाला मदत करत होती. दिवसभर नगराच्या कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला, असं समज जणू उत्साहाचं दुकानच होती. आपल्या बुद्धीने चांगले चांगले गुंते सोडवायची. पण जेव्हा तू इथे आलीस तेव्हा तुझ्या हाडांना आरामाचा गंज चढला. मी तर फक्त आधीप्रमाणे राहायची सवय लावली. तुझ्या हाडांना आणि बुद्धीला लागलेला गंज आपोआपच निघून गेला. असं तर ही होती तुमची योजना. हा. म्हणजे आयशा आधीप्रमाणे हेल्दी झाली. अरे हे काय करतोय सुप्पी? मी सुद्धा हिला लागलेला गंज उतरवतोय. अरे कुठे निघाला सुप्पी? मी निघालोय लॉंग ड्राईव्ह वर. आता कधीच हिच्यावर गंज चढू देणार नाही. हा खटारा तर पळत नाही, उडतोय मला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते गट्टम करते, साधासा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन.